कोरपणा नगरपंचायतीने देशी दारू दुकानाला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र एनसीओ रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने गुरुवारी दिनांक 28 ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले। 4 दिवसापासून आंदोलन सुरू असल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। वरूर ते राजुराकडे येत असलेल्या ट्रकला राजुऱ्याकडून असिफाबादकडे जाणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले। ही घटना 30 ऑगस्टला रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास वरूर राजुरा रोडवरील निर्भय पेट्रोल पंपाजवळ घडली। मूल येथे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मूल येथील उपजिल्हा रुग्णालय 50 बेडची क्षमता असताना 80च्या वर रुग्णांना भरती केले जात आहे। तसेच बाह्य रुग्ण हजारावर येत आहेत। ताप, सर्दी, खोकला, हगवण, टायफॉइड आदींचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत। उकळलेले पाणी व घरासमोरील स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य यंत्रणेने व्यक्त केले। चंद्रपूर जिल्ह्यात गौरी पूजनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये भाजीपाल्यांची खरेदी जमात सुरू असून प्रत्येक घरी पूजेसाठी पारंपरिक भाजीपाल्यांची मागणी वाढली। मात्र यंदा पावसामुळे उत्पादन घटल्याने अनेक भाज्यांचे दर वाढले। सणाच्या तयारीत गृहिणीच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे। त्यातच बाजारपेठेत मिक्स भाजीपाल्याचे फळ विक्रीसाठी आहेत। अनेक जण वेगवेगळा भाजीपाला घेण्यापेक्षा मिक्स भाजीपाल्याचे फळ घेण्यास प्राधान्य देत आहेत। राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलांची शेती मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली। परिणामी गौरी गणपती उत्सवाच्या तोंडावर फुलांची आवक घटल्याने दर प्रचंड वाढले। बाजारपेठांमध्ये झेंडू, मोगरा, गुलाब, चाफा यांचे दर गगनाला भिडले असताना सरकारच्या बंदी आदेशानंतरही कृत्रिम फुलांची विक्री ही जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे। भद्रावती येथे मानवासाठी आरोग्यवर्धक असलेल्या नैसर्गिक रानभाज्या या दिवसेंदिवस लोप पावत चालल्या आहेत। त्यामुळे त्याच्या मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून पुन्हा पारंपरिक रीतीने त्याच्या आहारात वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून त्याची माहिती व्हावी आणि रोजच्या आहारामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा या दृष्टिकोनातून चंदनखेडा येथे तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला। सिंदेवाही येथील महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथे हॉकीचे जादूगर पद्मभूषण मेजर ज्ञानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली गेली। त्या दिनाचे औचित्य साधून रोग शिबिर आयोजित करण्यात आले। पंपूर्णा गोसरी येथे एका अज्ञात इसमाने 30 ऑगस्टला मध्यरात्री गावातील एका विहिरीत कीटकनाशक औषध टाकले। 31 ऑगस्टला सकाळी 7 वाजताच्या सुमारास लक्षात आले। ही घटना दिगोरी येथे घडली। या घटनेमुळे गावात खळबळ माजली। या विहिरीतील पाणी गावकरी पिण्यासाठी व इतर कामासाठी वापरत होते। स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने विहिरीचा वापर बंद केला। ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगलवाडी येथील जुगार हड्ड्यावर ब्रह्मपुरी पोलिसांनी शुक्रवारी दाड टाकून 15 जणांना अटक करत 29,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। चंद्रपूर जिल्ह्यात आमदार किशोर जरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला अम्मा की पढाई उपक्रम पुन्हा नव्याने रेडक्रॉस भवन येथे सुरू करण्यात आला। या उपक्रमांतर्गत 284 प्रतिभावंत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी निशुल्क मार्गदर्शन मिळणार। रविवारी या उपक्रमाचा शुभारंभ आमदार किशोर जरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला।